राजमाता जिजाबाई मासाहेब जिजाऊ या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री आणि स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांना अनन्यसाधारण आणि अत्यंत आदराचे स्थान आहे. 1. जन्म आणि बालपण. जन्म 12 जानेवारी 1598 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा. वडील लखुजीराव जाधव, निजामशाहीतील मातब्बर सरदार. आई म्हाळसाबाई गिरिजाबाई. जिजाऊंना बालपणापासूनच युद्धकला, अश्वारोहण, दांडपट्टा आणि राज्यकारभाराचे धडे मिळाले होते. 2. विवाह आणि कौटुंबिक जीवन. विवाह दौलताबाद येथे शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अपत्ये त्यांना संभाजीराजे आणि शिवाजीराजे हे 2 पराक्रमी पुत्र लाभले. 3. स्वराज्य निर्मितीतील योगदान. पुण्याचा पुनर्विकास. आदिलशाही आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या पुण्याचा जिजाऊंनी कायापालट केला. सोन्याचा नांगर फिरवून रयतेच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण केले. शिवरायांवर संस्कार. बाल शिवाजींना रामायण, महाभारत आणि शूरवीरांच्या कथा सांगून त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याची बीजं रोवली. उत्कृष्ट प्रशासक. शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज मोहिमांवर असताना जिजाऊंनी पुणे जहागिरीचा आणि राज्याचा कारभार अतिशय समर्थपणे सांभाळला. रयतेला न्याय देण्याचे अनेक कठीण निवाडे त्यांनी स्वतः केले. 4. शेवटचा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याचा सूर्य उगवला. शिवरायांचा राज्याभिषेक पाहिल्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी म्हणजेच 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे जिजाऊंची प्राणज्योत मावळली.